मुंबईत दहिसर इथं शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावर काल झालेल्या गोळीबारानंतर उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे. मॉरिस नरोन्हा या इसमानं घोसाळकर यांच्यावर 5 गोळ्या झाडल्या. त्यानंतर या इसमानं स्वतःवरही गोळ्या झाडून आत्महत्या केली. दोन्ही जखमींना बोरिवलीच्या करुणा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. मात्र उपचारादरम्यान दोघांचाही मृत्यू झाला. पैशावरून वाद आणि पूर्ववैमनस्यावरून हा हल्ला करण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे. अभिषेक घोसाळकर हे शिवसेना उपनेते विनोद घोसाळकर यांचे पुत्र आहेत. या प्रकरणी दहिसर पोलीस ठाण्यात घोसाळकर यांच्या हत्येची आणि दुसरी मॉरिस नारोन्हा यांच्या आत्महत्या अशा 2 वेगवेगळ्या गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान या हल्ल्यासाठी नरोन्हा यांच्याकडून वापरण्यात आलेली पिस्तूल अवैध असल्याची शंका आहे. कारण मुंबई पोलिसांनी त्यांना कोणत्याही शस्त्राचं लायसन्स जारी केल्याची नोंद नसल्याची माहिती पोलिसांना दिली आहे. या घटनेचा पुढील तपास मुंबई गुन्हे अन्वेषण शाखेकडे सुपूर्द करण्यात आला आहे. या घटनेचा चौफेर तपास सुरू आहे अशी माहिती गुन्हे अन्वेषण शाखेच्या सहाय्यक पोलीस आयुक्तांनी दिली आहे. ही घटना अत्यंत चुकीची असून माणुसकीला काळिमा फासणारी घटना असल्याची प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. तसंच पोलीस आयुक्त आणि पोलीस अधीक्षकांशी अशा प्रकारच्या घटना घडू नयेत यासाठी दंडात्मक कारवाई करत नागरिकांमधील भीती दूर केली पाहिजे आणि कायदा सुव्यवस्था राखण्यासंदर्भात चर्चा करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. अभिषेक घोसाळकर यांच्यावर झालेल्या गोळीबाराची घटना दुर्दैवी असून ती वैयक्तिक वैमनस्यातून झाल्याचं दिसून येत आहे. मात्र या घटनेला राजकीय रंग दिला जात आहे असं उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. एखाद्या नेत्याची हत्या होणं अतिशय चुकीचं आहे. मात्र या प्रकरणाला राजकीय रंग देता कामा नये असं ते म्हणाले. राज्यात कोणाकडे विनापरवाना बंदूक किंवा तत्सम हत्यार आहे याचा तपास करण्याचा आदेश दिला जाईल असं त्यांनी सांगितलं.